राज्यामध्ये 48 लाख कुणबी नोंदी आढळल्यात आणि 12 लाखाहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलंय। 161 गुन्ह्यांपैकी 71 गुन्हे आता मागे घेणं प्रलंबित आहे आणि मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये संदीप शिंदे समितीनं आता कामकाज सुरू केलेलं आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। ओमकडून या संदर्भातले सारे तपशील जाणून घेऊया। ओम, सगळ्यात महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय, कुणबी नोंदी जवळपास 48 लाख आढळलेले आहेत। काय नेमके या संदर्भातले पुढचे तपशील आहेत? अगदी बरोबर आहे। खरं तर मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर सरकारकडून जी काही महत्त्वाची पावलं उचलण्यात आली होती त्यामध्ये कुणबी नोंदींच्या संदर्भातली सुद्धा प्रक्रिया होती। आपण जर पाहिलं असेल तर संदीप शिंदे समितीकडून जी कारवाई करण्यात आली आहे त्यानुसार आतापर्यंत 48 लाख कुणबी नोंदी सापडल्या असून त्यापैकी 12 लाखहून अधिक ज्या नोंदी आहेत, जे नोंदी धारक आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलेलं आहे। त्यासोबतच ज्या काही इतर महत्त्वाच्या मागण्या संदीप शिंदे समितीकडे मराठा आंदोलकांकडून करण्यात आल्या होत्या त्या संदर्भातला सुद्धा काही महत्त्वाचा तपशील झी 24 तासच्या हाती आलाय। या संदर्भात जर पाहायला गेलं तर आंदोलनाची धग ज्या मराठवाड्यात होती त्या छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण जवळपास 50,000 अर्थात 49,958 कुणबी प्रमाणपत्र, तर फक्त एका बीड जिल्ह्यामध्ये 34,700 कुणबी प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती या समितीच्या एकंदर कामकाजातून आता समोर आली आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे गुन्हे या काळामध्ये घडले होते, आंदोलनकर्त्यांनी प्रक्षुब्ध जमावानी ज्या काही हिंसक घडामोडी त्यांच्याकडून घडल्या होत्या त्या संदर्भातले गुन्हे सुद्धा मोठ्या प्रमाणात मागे घेण्यात आल्याचे सुद्धा तपशील समोर आलेले आहेत। चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सातारा आणि हैदराबाद ही 2 गॅजेटियर्स लागू करण्यात यावी, या संदर्भातली जी अंमलबजावणी आहे ती सुद्धा आता सक्तीची केली जाणार आहे आणि या संदर्भामध्ये कायदेशीर सल्ला सुद्धा सातत्यानं सरकारकडनं घेतला जातोय। एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सातारा गॅजेटियर लागू करण्याच्या संदर्भामध्ये जे विभागीय आयुक्त आहेत पुण्याचे त्यांना अहवाल सादर करण्याचे सुद्धा निर्देश प्रशासनाकडनं देण्यात आले आहेत। एक शेवटचा मुद्दा म्हणजे या सगळ्या आंदोलन काळामध्ये किंवा एकंदरच मराठा आरक्षणाच्या या मुवमेंटमध्ये जे मृत्युमुखी पडलेले आंदोलक आहेत त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या वारसांना शासनाच्या विविध महामंडळ असतील किंवा विभाग असतील यामध्ये आस्थापनांवरती नियुक्त करण्याच्या संदर्भातल्या सुद्धा हालचाली सरकारकडनं वेगानं सुरू करण्यात आल्या। त्यामुळे एकंदर मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर ज्या काही घडामोडी घडल्या आणि संदीप शिंदे समितीची जी स्थापना करण्यात आली होती त्या समितीकडनं या महत्त्वाच्या गोष्टी आता करण्यात आल्यात। त्यामुळे या सगळ्या गोष्टींवरून आता मराठा समाजाचं समाधान होते का आणि ज्या उर्वरित गोष्टी बाकी आहेत, ज्या उर्वरित कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप बाकी आहे त्यासोबतच इतरही काही महत्त्वाचे आणि मोजके थोडेसे जे काही गुन्हे देखील मागे घेण्याचे प्रमाण आहे, या सगळ्या संदर्भातली उर्वरित कारवाई कधी होते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि या सगळ्यावरून आता एकंदरीतच मराठा आंदोलनकर्त्यांचं समाधान झालेलं आहे का हेही बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद ओम, दिलेल्या सगळ्या या सविस्तर माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेले होते।